नाही, एक लक्षात घ्या, समृद्धी महामार्गाला देखील विरोध होत होता, पण 97% समन्वयातून प्रश्न सुटला. 3% कंपल्शन ऍक्विजिशन करावं लागलं. आता कुठलाही प्रोजेक्ट राबवत असताना 3% म्हणजे काहीच नसतं. सुरुवातीला कुठलाही प्रकल्प राबवत असताना त्याला विरोध केला जातो. बऱ्याच वेळा आता विरोधकांना काही काम राहिलेलं नाही, पण पहिल्यांदा त्यांनी पहिला मुद्दा कुठला घेतला तर रस्ते 300 मीटर आहेत, म्हणजे 1000 फुटाचा रस्ता आहे. असं काही नाही, 100 मीटरचा रस्ता आहे. दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची बैलगाड्या असतील, त्यांचे ट्रॅक्टर असतील, याला जायला वाहन जायला जागा आहे. रेन हार्वेस्टिंगचे प्रकल्प आहेत प्रत्येक ठिकाणी. ज्या ठिकाणी डोंगर आहे त्या ठिकाणी टनल केलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी निसर्गाचा देखील विचार केलेला आहे, ज्या ठिकाणी पाणी पावसात गेल्या काही दिवसात आलं होतं, 2 वेळा पूर आला होता, त्याचा विचार करून अलमट्टी धरणाची उंची वाढेल असा विचार करून या ठिकाणी आपले जे पूल बांधलेले आहेत ते भरावाचे न घेता त्या ठिकाणी पिलरवर पूल घेतलेले. आणि भावाच्या बाबतीत देखील समृद्धी महामार्गाला जो भाव दिलेला आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की द बेस्ट, सगळ्यात चांगला भाव देऊ. आणि त्यामुळे आता विरोधकांना काही कामच उरलेलं नाही. आता म्हणतात शेतकरी जे येतात हे द्यायला 7-12 ते शेतकरीच नाहीत, आणि त्यामुळे त्यांना त्यांचं काय करायचं ते करू द्या. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठ्या वेगानं सुरू आहे, किंवा देशात सुरू आहे. आज जगामध्ये जर पाहिलं तर पूर्ण मंदी आहे. भारत देश असा एकच आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गतीनं कामं सुरू आहेत, आणि त्यामुळे देश पुढे चाललेला आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचं जे स्वप्न आहे इंडिया @47, देशाला महासत्ता म्हणून त्यांना पाहायचं आहे, त्यासाठी आपण काम करतोय. या ठिकाणी मित्रा म्हणून संस्था आपली महाराष्ट्राची ती काम करते, आणि यामध्ये आपण यशस्वी होतोय. देश आपला पुढे जाताना आपल्याला दिसतोय. अशा वेळेला विरोधकांनी देखील विरोध करून ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांना काय आव्हान राहील या निमित्तानं? शेतकरी बांधव मला वाटतंय पूर्णतः आज शक्तीपीठ महामार्ग व्हावा म्हणून कोल्हापुरात देखील प्रत्येक तालुक्यातून 80-90% शेतकरी स्वतः 7-12 देऊन आले. या ठिकाणी विरोधकांना म्हणजे या महाबिघाड्याला दुसरं काय काम राहिलेलं नाही. नुसते चाललेले प्रकल्प बिघडून टाकायचे. आज त्यांनी मेट्रो थांबवला होता, त्यांनी कोस्टल रोड थांबवला होता. हे सगळे कोणाच्या काळात परत प्रकल्प झाले, गेल्या 2.5 वर्षात पूर्ण झाले. अटल ब्रिजचा विषय होता, अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. समृद्धी महामार्गाचा हा तर जो महामार्ग शक्तीपीठ होतोय हा महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण आहे. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ असणारी उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, जपान, जर्मनी ही 3-4 देश आहेत. या ठिकाणी हे शक्तीपीठ महामार्ग एकूण किती होतोय? 2000 किलोमीटरच्या आतला होतोय. या ठिकाणी 8,000 किलोमीटर दुरगती रस्ते आहेत की ज्यामुळे या देशांचा विकास झालेला आहे. आणि आपल्याला विकास जर पाहिजे असेल, शेतकऱ्यांच्या मालाला जर भाव द्यायचा असेल तर ह्या गोष्टीला निश्चितपणे समर्थन केलं पाहिजे. शेतकरी आमच्या बरोबर त्याची मला खात्री आहे. राजू शेट्टी साहेब यात अग्रेसिव्ह आहेत का? परत नाही एवढा राजू शेट्टीनं काही कामच नाही. आता बघा, शेतकऱ्यांनी नाकारलेला नेता तो आहे. 1-2 वेळा ते निवडून आले, पण यावेळेला काय परिस्थिती झाली त्यांची? तुम्ही शेतकऱ्यांचे नेते म्हणून वावरत होता, तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काय वागला गेलाय काही दिवसामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला लोकसभेत मिळालेलं आहे. आणि त्यामुळं ज्याला काम नाही ते आता विरोध करणार.